रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। संक तालुका जत जिल्हा सांगली येथे अवकाळी पावसाने बाबा आश्रमातील पत्रे उडून गेले, मोठे नुकसान। संक तालुका जत जिल्हा सांगली येथे आज सायंकाळी पावसाला सुरुवात झाली। पाऊस व वाऱ्यामुळे या परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडलेले आहेत। तर संक तालुका जत येथील श्री संत बागडेबाबा आश्रमातील अनेक पत्रे वाऱ्याने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडलेले आहेत। त्यामुळे हबप मान्य तुकाराम बाबा महाराज यांनी रस्त्यावरून जात असताना ती सर्व झाडे बाजूला काढून टाकली। त्यामुळे या परिसराचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। आज वादळी वाऱ्यासह जतपूर भागामध्ये व जेडवी भागामध्ये चांगला पाऊस पडला। त्याचबरोबर अनेक लोकांची घराची पत्रे उडालेत, अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। म्हणजे या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्वरित ह्या लोकांचे पंचनामे करून ह्या गोष्टीचा, कारण ह्या अगोदर पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही। पण अनेक लोकांची घरं, त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे। जत तालुक्यामध्ये जी मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत, अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले, आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत। वस्त्यामध्ये जेवढी काही नुकसान होता येईल तेवढी मोठ्या प्रमाणात अचानक वादळी वारा आला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासकाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करावं हीच अपेक्षा। धन्यवाद। जय बागडेबाबा। Press the bell icon on the video and never miss another update.